आहे त्यांच्यावरती एक शाप आहे. Praise the Lord. समझ सर्वांना अनैतिकता दुष्कर्म आपल्यावर काय आणत आहे? शाप आणत आहे. जोपर्यंत तुम्ही अनैतिक जीवन जगत नाही, तुम्ही दुष्कर्मामध्ये जगत नाही, तोपर्यंत तुमच्यावर शाप येणार नाही. जर अनैतिकता कुठेतरी असेल तर देवाचा दास आहे म्हणत, देवाचे लेकर असे असे म्हणून, आराधना करणारे लोक आहे असे म्हणून जर अनैतिकतेमध्ये अडकले तर, दुष्कर्मामध्ये अडकले तर शापग्रस्त होणार. There should not be any kind of immoral relationship in our life. आपल्या जीवनामध्ये कोणतंही दुष्ट आणि कोणतंही जार कर्म असं आपल्या जीवनामध्ये नसू दे. There is a boundary, there is a limitation in our relationship. आपल्या नात्यांमध्ये एक सीमा, एक मर्यादा असू दे. We are not to break the boundary in relationship. आपण त्या नात्यांमधील जी मर्यादा, जी सीमा आहे त्यापासून ओलांडली नाही पाहिजे. If you are a married person, जर तुम्ही एक वैवाहिक व्यक्ती आहात, there is a boundary in all other relationship. तर तुमच्या प्रत्येक नात्यांमध्ये, प्रत्येक इतर नात्यांमध्ये एक सीमा आहे. If you are an unmarried person, जर तुम्ही एक अविवाहित व्यक्ती असाल, there is a limitation boundary in all the relationship. तर तुमच्या सर्व नात्यांमध्ये एक मर्यादा, एक सीमा आहे. So we are not to break that boundary. तर आपण त्या मर्यादांना, त्या सीमांना तोडण्यासाठी नाही. Do you understand what I am telling? तुम्हाला समजत आहे का मी काय सांगतो? Hallelujah. Hallelujah. So if we break that boundary, जर आपण त्या सीमांना तोडतो, if we break that limitation, जर आपण त्या मर्यादे पलीकडे जातो, then curse can come on us. तेव्हा Come upon us. शाप आपल्यावरती येऊ शकतात. Amen. Until and unless we break that boundary, curse will not come upon us. जोपर्यंत आपण त्या सीमे पलीकडे जात नाही, सीमा तोडत नाही, तोपर्यंत शाप आपल्यावरती येऊ शकत नाही. Amen. Amen. Praise the Lord. Fourth reason. चौथं कारण, Malachi chapter 3 verse 9. मलाकी 3 अध्याय 9 वचन. वाचा. Malachi chapter 3 verse 9. कशाने शापग्रस्त आहे? शापाने. का? You have deceived me. Praise the Lord. Will a man rob God? Will a man rob God? Verse 8. कोणी व्यक्ती देवाला फसवू शकतो का? You are cursed by robbing me. तुम्ही शापित आहात देवाला फसवण्याद्वारे. Praise the Lord. समझे सर्वांना? देवाला फसवण्याद्वारे आपण शापित झालो. How do we deceive God? Malachi chapter 3 verse 9. आपण कसं देवाला फसवतो? We'll read in Marathi verse 8 and 9. मराठीमध्ये वाचूया. मनुष्य देवाला ठकविल काय? हम्म. तुम्ही तर मला ठकवले आहे. हा. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. You are deceiving me. You are robbing me. तुम्ही मला ठकवत आहात, तुम्ही मला माझी लूट करत आहात. How? कसं? In tithes and offering. दशमांश आणि अर्पण या संबंधाने. Because of that you are cursed. त्यामुळे तुम्ही शापित आहात. Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर आहात का? Curse can come upon us by robbing God's money. शाप आपल्यावरती येऊ शकतात देवाचं जो धन आहे ते लुटण्यापासून. Do you understand what I am telling? तुम्हाला समजत आहे का मी काय सांगत आहे? We can be cursed by robbing God's money. देवाचं धन लुटण्यापासून आपण शापित होऊ शकतो. कसं पण लुटतो? देवाला कसं टकवतो? देवासाठी जे आहे, देवाच्या नावासाठी, देवाच्या कार्यासाठी जे आहे ते आपण आपल्यासाठी वापरले तर आपण काय करतो? देवाच्या खिशेत हात घालून काढण्यासारखं आहे. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग? प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
It is not just a teaching in the Old Testament, हे फक्त जुन्या करारातील शिक्षण नाही, but पण New Testament also teaches the same thing. नवीन करार देखील सारखीच गोष्ट शिकवतो. Amen. We'll read few verses from the Bible. आपण काही वचने पवित्र शास्त्रातून वाचूया. Philippians फिलिप करासपत्र chapter 4 4 अध्याय verse 14. 14 वचन. Hmm. Ah. Hmm. Ah. Ah. Listen me carefully. Listen me carefully. लक्ष द्या, सर्वजण लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. नंतर तुम्ही ते वचन वाचून बघावे. Paul says like this. पौल असे म्हणतो Verse 14, 4:14. 4 अध्याय 14 वचनामध्ये, So you shared in my distress. माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला. To whom Paul says? कोणाला पौल म्हणतो? To the church in Philippi. फिलिप्पी मधल्या चर्चला, मंडळीला. You shared with me concerning giving and receiving. तुम्ही माझ्या संकटांमध्ये सहभागी झालात. There were many people did not help me, अनेक लोक असे होते की जे मला मदत केले but नाही, you people helped me. पण तुम्ही लोकांनी मला मदत केली. I am telling this because I need gifts from you. मी तुम्हाला हे सांगत आहे कारण तुमच्याकडून मला एक भेट वस्तू पाहिजे. But पण I seek the fruit that abounds to your account. मी एक फळ जे बघतो की जे तुमच्या 17वा वचन 17. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी. कोणाच्या हिशोबी? मंडळीच्या हिशोबी. पौल काय म्हणत आहे? मला तुमच्याकडून पाहिजे म्हणून मी सांगत नाही. मी नेहमी असं विचार करतो, कशाला अर्पणाबद्दल सांगायचे, कशाला देवाला देण्याबद्दल सांगायचे. मग हे वचन वाचत असताना मला असं समजून आलं की मी चूक करत आहे. समजलं सर्वांना? आम्हाला हे विषय आवडत पण नाही है ना. देणे बदल ऐकणे आम्हाला आवडत नाही. पौल इथं म्हणजे काही लोक म्हणतात पौल सेवा करत काम करत सेवा करत होता, कोणाकडून पैसा घेत नव्हते असं नाही. म्हणजे जिथे थोडं समस्या वाटले तिथे घेतले नाही. त्या लोक द्यायला पण तयार नव्हते, मग काम केल्याशिवाय काय जमत नव्हते. परंतु बाकीच्या ठिकाणी लोक काय करत होता, पौलाला त्यांच्या हक्क आहेत. प्रेज लॉर्ड. मग पौल म्हणत आहे की मी तुमच्याकडून घेतले, घेण्यासाठी इच्छा नव्हती. मी पण काही लोक मला अर्पण देत असताना मला थोडं वाईट वाटतं. मी त्यांना सांगतो नको, मी स्वीकार केल्यासारखे तुम्ही समजा, तुमच्याकडेच असू द्या. तुम्ही एवढा अडचणीत आहे, तुम्ही एवढा त्रासात आहे, मग मला त्यातून देऊन म्हणजे त्या लोकांना देवाबद्दल प्रीतीमुळे आहे. मग मी जेव्हा त्यांच्याकडून घेत नाही तेव्हा त्यांच्या आशीर्वादाला मी काय करत आहे, अडवत आहे. जरी त्यांच्या अडचणीत असताना माझ्याकडे आहे तरी देखील त्यांच्या अडचणीतून ते देत असताना, मी घेत असताना त्या लोकांच्या हिशोबामध्ये, त्यांच्या अकाउंट मध्ये आशीर्वाद वाढत आहे. समज सर्वांना? म्हणून एक व्यक्तीला अडचण आहे असं वाटले तरी ते जर अर्पण दिले तर मी घेतो. माहित मला त्यांच्या अडचण आहे, समस्या आहे, परंतु त्याद्वारे त्यांच्या हिशोबामध्ये आशीर्वाद वाढत आहे. तुम्हाला समजत आहे का? तुम्हाला माझ्या बरोबर आहे काय? हे माझ्या मनातील गोष्ट सांगत नाही, बायबलमध्ये जे लिहिले ते सांगत आहे. पौल या ठिकाणी सांगत आहे. आमेन. वाचा वचन 17वा वचन. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, मी दानाची अपेक्षा करतो म्हणून त्याबद्दल बोलत नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी, जमेचे बाजू वाढावे म्हणून. समज सर्वांना?
हालेलुया. मग देवासाठी जे आहे ते आपल्यासाठी आपण वापरले तर आशीर्वादाच्या ऐवजी काय होणार? शाप. आमेन. नवीन करारामध्ये एवढे टक्के द्यायला सांगित नाही, पण जसं तुम्ही आणि मी मनात ठरवत आहे त्याप्रमाणे देणे. आम्ही त्याद्वारे आपल्या अकाउंट मध्ये आम्ही दैविक आशीर्वाद आम्ही वाढवत आहे. समजलं सर्वांना? अजून काही वचन वाचून दाखवायची इच्छा आहे. आम्ही पटकन वाचूया, वेळ गेले निघून. 2 कोरिंथ 8:12 वाचा जरा. 2 कोरिंथ 8:12. 2 कोरिंथ 8:12. कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते. तसे जसे आहे तसे तुमच्याकडे जे आहे तेच. मी परवा सांगितल्याप्रमाणे कर्ज काढून देवाच्या कार्यासाठी देऊ नका. कर्ज काढून देवाच्या कार्यासाठी, उसनी घेऊन देवाच्या कार्यासाठी देऊ नका. तुमच्याकडे जे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया 2 कोरिंथ 9:6. 2 कोरिंथ 9:6. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी जो करेल. हात राखून पेरतो तो त्या मानाने कापणी करेल. जो आणि जो सडळ हाताने पेरतो, सडल म्हणजे असे हात सडल असे धरले तर जास्त जात नाही ना, एवढंच. असे पेरले तर अर्थ समजले तुम्हाला? पेरणी करणारे जे लोक आहे, बी ना तांदूळ वगैरे पेरले जातात, असे पेरतात. बघितलं आमच्या लहानपणामध्ये आम्ही बघितलं, आमच्या शेतात असे पेरत असं ना, असे पेरतात. जे असे पेरले तर एवढंच. समजलं ना? ते सांगत आहे भजन. वाचा पुढे. जो सडळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. त्या मानाने कापणी. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. पास्टने सांगितल्याप्रमाणे नव्हे. तुमच्या मनात जे ठरवले, तुमचे जे येणे जसं आहे त्यानुसार जसे ठरवले तसे. दुःखी मनाने दिले तर आशीर्वादाच्या ऐवजी शापच येणार. मग किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये. द्यायचे पण ते पगार मिळाल्यावर वॉटर बिल, पाणीचं बिल भरायचे, लाईट बिल भरायचे, लेकराचे 20 फीस द्यायचे, तिथून कर्ज काढले ते, आणि हफ्ते. तेच मी विचार करते कुठला ते हफ्ते बचत ते भरायचे. मग माझ्या चर्चेमध्ये काय द्यायचे? माझ्या मनात जे आले ते अश्विनीने सांगितले. म्हणजे अशा प्रकारे कधी कधी आपण करतो. आता ह्या वेळी देवाच्या कार्यासाठी काय नको द्यायचे, कारण पैसे भरपूर. आपण काय करतो? आशीर्वादाला आपण अडवून. आमेन. हालेलुया. नंतर ते वचन जरा वाचून बघा आणि 1 कोरिंथ 9:13 वाचा. 1 कोरिंथ 9:13. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात. मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात. आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत. पुढे. हे तुम्हास ठाऊक नाही काय? ठाऊक नाही काय? त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. म्हणजे सुवार्ता सांगणारा MIDC मध्ये जाऊन काम करून उपजीविका असं आहे काय? पाळगी सेवा करणारा MIDC जाऊन काम करून घर चालवायचे असं काय? आवाज पुढे. मी तर यांपैकी कशाचाही उपयोग केला नाही. मी काय उपयोग आहे? तुम्ही देणार नव्हता. पौल कोरिंथी लोकांना सांगत आहे, तुम्ही तुमच्यामध्ये असताना मी काम करत कष्ट करत केलो, खरं तुमच्या मन तसं होते. बाकीच्या मंडळीत मला मदत केली, तेसलोनिकेतील मंडळी मला केली, फिलिपियातील मंडळी मला मदत केली. तुमच्याकडून मी अपेक्षा पण केली नाही, अपेक्षा करत नाही, परंतु मला त्यासाठी काय आहे? हक्क आहे. आणि पुढे ह्याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले असे नाही. असं पण नाही, कारण त्यापेक्षा मी मेलेले बरे. त्यापेक्षा मेलेले बरे. तुमच्याकडून पैसा मिळावे येऊ देशाने हे लिहिले तर त्यापेक्षा मरणे बरे. हा स्वाभिमान कोणीही व्यर्थ करणार नाही. पुढे. जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही. थँक्यू. तुमच्या लक्षात आले काय? देवाचा पैसा चोरणे, देवाला टवकवणे काय आणत आहे? आमेन. देवासाठी जे आहे देवाच्या कार्यासाठी देणे, मंडळीमध्ये द्यायचे आहे मंडळीमध्ये देणे, सेवकांना जे द्यायचे आहे सेवकांना देणे,
ते आमच्या आशीर्वादामध्ये आम्ही भर घालत आहे. हालेलुया. सर्वांच्या लक्षात आले काय? पहिला करीन 16:22 वाचून बंद करतो. पहिला करीन 16:22. जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल, जर कोणी प्रभूवर प्रीती करत नसेल तर तो शापभ्रष्ट असो. कोण? जो प्रभूवर those who do not love God is accursed. जो प्रभूवर प्रीती करत नाही तो शापित आहे. देवावर प्रीती करतो काय? देवावर प्रीती करतो काय? नाही. देवावर प्रीती करतो का तुम्ही? जर करत नसेल तर शाप आहे. देवावर प्रीती करणे कसं करायचे? कसं करायचे प्रीती? ते मला बोलायचे असं तर 1 तास अजून पाहिजे. आता बंद करतो, नंतर देवा वेळ मिळेल. आमेन. पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण बलाने, एक कोपऱ्यात नाही, पूर्ण, थोडं नाही, पूर्ण. देवावर 1 तासासाठी नाही, पूर्ण. मी सकाळी मिरदीमध्ये सांगितल्याप्रमाणे देवावर प्रीती करतो 1000 वेळा सांगितले तरी, लिहून दिले तरी, गाणं म्हणले तरी काय होत नाही. आचरणात त्या प्रीती दिसून आले पाहिजे. मी देवावर प्रीती करतो. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. असं काही कारणामुळे कदाचित शाप आपल्यावर येण्याची शक्यता आहे, परंतु शैतानी योजनेने शाप आपल्यावर येणार नाही. इतर कोणी आमच्यावर शाप दिले म्हणून आमच्यावर शाप येणार नाही. आम्ही जादू टोणा, मंत्र तंत्र, आम्ही ह्याद्वारे आमच्यावर शाप येणार नाही, आमच्या वाईट होत नाही. कारण आपण देव आपल्यावर प्रीती करत आहे, देवाची प्रीती आपल्यावर आहे, म्हणून दैविक संरक्षण आपल्यासाठी आहे. आपण सर्वजण आपला डोळे बंद करूया, सर्वजण नेत्र बंद करूया. आज आपल्या मनातील ह्या गोष्टीबद्दल सर्व भीती निघून जाऊ दे. जर कुठेतरी आपण चुकत आहे, आज्ञाभंग केले, दुष्कर्म अयोग्य गोष्टी केले, देवाला ठकवले, देवावर जसे प्रीती करायचे प्रीती केले नाही, तर पश्चातापाने देवाकडे येण्यासाठी आम्हाला मोकळीकता आहे. असं नाही की आपण चुकल्यावर पूर्णपणे देवाच्या संगतीपासून दूर गेले, असं नाही. जर जो पश्चाताप करून देवाकडे परत येण्यासाठी तयार होतो, पुन्हा निर्णय घेऊन देवाकडे येण्यासाठी आम्ही तयार होतो, तो पुन्हा देवाच्या संगतीमध्ये येत आहे, देवाच्या संबंधामध्ये येत आहे. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू, तुम्ही आम्हाला दिल्या वचनाबद्दल, तुमच्या शब्दाबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो प्रभू देवा. त्या वचनासमोर मी समर्पितो देवा, लीन आणि नम्र होतो प्रभू देवा. तुमच्यावर मी विश्वास ठेवतो प्रभू देवा, तुमच्या वचनावर मी भरोसा ठेवतो प्रभू देवा. देवा, तुमच्या डोळ्यातील बुबळा सारखा तुम्ही आमच्या संभाळ करणार देवा आहात म्हणून धन्यवाद देतो, स्तुती देतो प्रभू. सर्वांना तुमच्या हात समर्पितो येशू ख्रिस्ताच्या नावाने, आमेन.